सिंह राशीसाठी जो आहे हा श्रावण महिना हा सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे। ह्या श्रावणामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते, मोठ्या मोठ्या गोष्टींमधून तुम्हाला फसवले जाऊ शकते। एखादी साधीशी घटना सुद्धा तुम्हाला मोठ्या त्रासाचं कारण ठरू शकते। त्यामुळे कोणावरही विश्वास टाकताना, व्यवहार करताना, एखाद्याला काही पैसे देताना तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे। परस्पर विरोधी अशा घटना ह्या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात घडू शकतात। शनी आणि मंगळ यांचा जो प्रीती योग होतो आहे हा तुमच्यासाठी दोन्ही प्रकारचे योग घेऊन येतोय। चांगल्या घटना सुद्धा घडतील आणि फसवणुकीच्या घटना सुद्धा घडतील। आता तुम्ही म्हणाल ते कसं? दुसरीच गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात अशी पण घडू शकते, मोठा सन्मानाचा योग येऊ शकतो। तसं पण तुमच्या राशीमध्ये आता या श्रावण महिन्यामध्ये योग दिसत आहेत। एखादा मोठा सन्मान तुमचा होण्याची शक्यता आहे। अशा कार्यक्रमामध्ये तुमची सहभागी होण्याची शक्यता आहे। तसे योग जुळून येण्याची शक्यता आहे। तरुणांचा परदेशामध्ये जाण्याचा भाग्योदय जो आहे तो काळ ह्या महिन्यामध्ये दिसत आहे। तशा संधी तुम्हाला प्राप्त होतील परदेशात जाण्यासाठी। उत्तरार्धामध्ये गुरुबळ तुमचं वाढेल आणि पूर्वसंचित फळाला येईल। म्हणजे जर का तुम्ही गुरु उपासना केली तर काही गुरुबळ वाढण्याची शक्यता आहे आणि मग त्याने तुमचं पूर्वसंचित जे आहे ते फळायले। संचित म्हणजे नशीब, ते आपल्या नशिबामध्ये आहे, ते आपल्यापासून कधी कोणी काढून घेऊ शकत नाही आणि जे आपल्या नशिबात नाही ते आपल्याला मिळू सुद्धा शकत नाही। अशा गोष्टी अनुभवाला येतील, अशा गोष्टी घडतील। तर अशा प्रकारे सिंह राशीसाठी जो आहे हा श्रावण महिना संमिश्र असा फळ देणारा आहे। त्यामुळे आनंद घ्यावा की टेन्शन घ्यावं असा विचार मनामध्ये येईल। मी असं सांगेन की जे जे येईल समोर ते सामोरं जाण्यातच शहाणपण आहे। आपण घाबरूनही उपयोग नाही आणि आपण आनंद करूनही उपयोग नाही। न्यूट्रल राहावे आणि येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे। चला तर मग अशाच पुढच्या राशीसह पुन्हा भेटते। तोपर्यंत जय जगदंब, जय भवानी।